खोक्या भोसलेच्या बीडमधील घरावर वनविभागाने बुलडोझर फिरवलेलं आहे। खोक्याचं घर वनविभागाच्या जमिनीवर असल्यामुळे हे बुलडोझर फिरवण्यात आलंय। शिरूर कासारपासून काही अंतरावर खोक्याचं हे घर होतं आणि आता हे घर जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। वनविभागाकडून खोक्याच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आलेलं आहे। साधारणतः 5 वाजल्यापासून ही कारवाई सुरू झाली होती आणि अर्ध्या तासामध्ये खोक्याच्या घरावर बुलडोझर फिरलाय। खोक्याच्या घरावर बुलडोझर चालवत पोलीस आणि वनविभागाची कारवाई। 2 बुलडोझरच्या सहाय्याने खोक्याचं संपूर्ण घर पाडण्यात आलं। बुलडोझरनं कारवाई करण्याआधी अधिकाऱ्यांनी घरातील सिलेंडर, कूलर आणि खुर्च्या बाहेर काढल्या। घरात असणारा सोफा, डायनिंग टेबल, भांडी आणि मांडणी बाहेर काढण्यात आली। टीव्ही, फ्रीज, कपाट आणि टीपॉय देखील अधिकाऱ्यांनी बाहेर काढलेला आहे। घराला लागूनच असलेलं काचेचं ऑफिसही बुलडोझरनं पाडण्यात आलं। वनविभागाच्या जागेवर असल्यामुळे खोक्याचं घर अनधिकृत होतं। वनविभागाकडून या घरासंदर्भात खोक्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ओक्या असो, खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो, कोणालाही सोडलं जाणार नाही। सगळ्यांना ठोकणार। ओक्या असो, खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो, कोणालाही सोडलं जाणार नाही। सगळ्यांना ठोकणार। तर खोक्या भोसले याच्या घरावर वनविभागाचा बुलडोझर फिरलेला आहे। काही वेळापूर्वीची दृश्य आपण पाहतो। हे ऑफिस होतं दर्शनी भागामध्ये आणि मागच्या बाजूला पक्क बांधकाम असलेलं खोक्या भोसले याचं घर आता वनविभागानं जमीनदोस्त केलंय।